सर्वांना माझा नमस्कार. मी श्री बोबडे HR. आज आपण बघणार आहोत 5वी नवोदयची तारीख पुन्हा वाढली आहे, है ना. तर किती तारीख झाली तर 7 ऑक्टोबर, है ना. बघा तुम्ही. आणि ही तारीख का वाढली? गेल्या वर्षीची किती तारीख होती, या वर्षीची, है ना. तर नेमकी भानगड काय आहे बघा. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास VI, म्हणजे 6वीच्या, तुम्ही आता 5वीला परीक्षा दिली की 6वीला प्रवेश घेणार JNVST मध्ये 2025-26 साठी. लास्ट डेट एक्सटेंडेड टू 7/10/2024, म्हणजे 7 ऑक्टोबर 2024, है ना. पहिल्यांदा तारीख 5-7 दिवस वाढली, 23 झाली. 23 नंतर डबल 7 तारीख झाली, 7 ऑक्टोबर. 7 ऑक्टोबरच्या नंतर कोणाला जर काही चुकलं, कोणाचं काही तर फॉर्म वगैरे चुकला असेल तर 2 दिवस एडिट करायला चान्स सुद्धा मिळते, है ना. 2 दिवस काही तुमचं जर 4 गोष्टी आहेत त्याच्यात एडिट करायच्या, है ना, तर ते पण चान्स मिळते. 2 दिवस एडिट करण्याचा चान्स मिळते. तसे अपडेट येते, है ना. बघा हो, तुम्हाला काही जर बघायचं असेल तर JNV, अरे ऐसा क्यों हो रहा है, JNV, ठीक आहे ना. JNV जरी टाकलं तरी गुगलवर सगळं काय मिळते. पहिली वेबसाईटच आहे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ही 7 ऑक्टोबर तारीख झालेली आहे. का तारीख वाढली? कारण भरपूर जणांना गेल्या वर्षी काय झालं, गेल्या वर्षी 15 ऑगस्ट महिन्यात फॉर्म सुरू झाले होते. गेल्या वर्षी मला वाटते 15 ऑगस्ट पासून किंवा 15 ऑगस्ट पर्यंतच फॉर्म होते. गेल्या वर्षी 2023ला ऑगस्ट महिन्यातच नवोदयच्या फॉर्मची सगळी रूपरेषा होती. या वर्षी ते सप्टेंबरमध्ये झाली. पण भरपूर जणांना काय वाटायले की फॉर्म संपली, काही की तारीख संपली, त्याच्यामुळं, है ना. तर ती तारीख संपली असं वाटायले, ठीक आहे. पण तारीख नाही संपली, कारण ह्या वर्षी थोडंसं लवकर उशीर आली. आणि हे ना, फॉर्म गेल्या वर्षीच्या तुलनेत समजा भरपूर आले. तर ह्या वर्षी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातून किती फॉर्म येतात तर कमीत कमी 11,000. प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म कमीत कमी, बरं आकडा 10,000, 11,000 कमीत कमी. 10,000पेक्षा जास्तच येईल, है ना. कारण प्रत्येक शाळेमध्ये माध्यम तुमचं मराठी असो, इंग्लिश असो, है ना, मराठी माध्यमचे जास्त विद्यार्थी असतात. तुम्ही दुसरा एक डाऊट काय, मला भरपूर जण म्हणतात बाबा आमचं इंग्लिश मीडियम आहे, आम्ही मराठी मीडियमला बसू शकतात का? बिलकुल बसू शकतात. तुम्ही उर्दू माध्यमला जरी असला तर तुमचं माध्यम इकडं, उर्दू शाळेत जरी असला तर तुमचं इकडं परीक्षेचं माध्यम तुमचं कोणतं बी असते, कोणतं बी निवडू शकतात. नवोदयला तसं काही नसते. तुमचं माध्यम CBSE स्कूल असली, इंग्लिश मीडियम जरी असली शाळा, तर मराठी माध्यम निवडू शकतात. निवडा. कोणी फॉर्म भरले नसेल तर फॉर्म भरा, है ना. ही एक स्पर्धा परीक्षा आहे. ही स्पर्धा परीक्षा आहे. वाग हो, तुम्हाला 11वी-12वीला नीटची परीक्षा द्यायची, है ना. तर त्या मोठ्या परीक्षेचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला आधी छोट्या छोट्या परीक्षा तर द्यावंच लागणार. ही सुद्धा सेंट्रल लेवलची परीक्षा आहे. नीटची जशी सेंट्रल लेवलची आहे तशी नवोदयची परीक्षा सुद्धा सेंट्रल एक्झाम आहे. पूर्ण देशामध्ये घेतली जाते 2 फेजमध्ये, फेज 1 आणि फेज 2, ठीक आहे. आता आपली परीक्षा महाराष्ट्राची एका फेजमध्ये आहे, काही राज्यांची अर्धे राज्ये समजा, है ना, 2 फेजमध्ये डिवाइड केले जातात, ठीक आहे. तर वाघ हो, सगळ्यांनी फॉर्म भरा. नवोदयची तारीख वाढलेली आहे, है ना. तर 7 ऑक्टोबर ही तारीख झालेली आहे. तर 7 तारखेपर्यंत तुम्हाला चान्स आहे. फॉर्म भरा. ज्यांनी नाही भरले त्यांनी फॉर्म भरा. व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तारीख वाढलेली, एक्सटेंड झालेली आहे बापा, है ना. 2 दिवस एडिटचा चान्स मिळतंय. तुमचं माध्यम शाळेमध्ये कोणतं बी असलं तर माध्यम मराठी निवडू शकतात, इंग्लिश निवडू शकतात. शक्यतो मराठीच माध्यम निवडा, है ना. कसं काय, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, है ना, एवढे ध्वनिदर्शक, समूहदर्शक, वाक्प्रचार एवढे इंग्लिशमधून पाठ होणं थोडंसं शक्य नसतात. कालावधी कमी असते आपल्याला. आता इथून पुढे 4च महिन्यावर परीक्षा आहे. तर 4 महिन्याचा अभ्यास कसा करायचा, रूपरेषा कशी असणार 4 महिन्याची. वाघ हो, नवोदय गुरु ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरला डाउनलोड करा, है ना. त्याच्यामुळे
त्याच्यामध्ये सगळा सिलेबस आहे नवोदयचा, टेस्ट आहे, टेस्टचं एक्सप्लेन आहे ना. तर इशे नाही त्याच्यामुळं पात्र व्हायचं असेल, नॉलेज मिळवायचं असेल तर बरोबर आहे. नुसतं डाउनलोड बी करावं लागत नाही, सगळी प्रोसेस करा. पॅरेंट्स म्हणून करू नका, भरपूर जण पॅरेंट्स म्हणून करतात, मग कसं येईल. पॅरेंट्स म्हणून नाही करायचं, ठीक आहे. जास्त काही त्याची प्राईज नाही, लई किंमत मोठी नाही, ठीक आहे. 4 महिने बाकी इथं. तर अभ्यास नियोजनपूर्वकच पाहिजे. कसा बी अभ्यास जमत नाही बापा इथं आहे ना. ढोरं कसे मोकळे सोडतात, मोकळे ढोरं चरत नसतात, ते कुठे बी काही बी चरतात, कोणाचा बी मार खातात सरपाट है ना. मालक जर असला तर व्यवस्थित त्यांचं पोट भरतंय है ना, दिशा असते त्यांना है ना. तर तसं आपल्याला पण इथं कसं आहे, दिशा पाहिजे. आपलं पण जीवनामध्ये कोणतंही काम करण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. वाग हो, योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचण्याला है ना, लई काही पोहोचण्यास काही अवघड नाही, ठीक आहे. मी जसं सांगल तसं करा, इशे येत नाही हो. जसं सांगल तसं करा है ना, यश मिळल्याशिवाय राहणार नाही, याची 100% गॅरंटी देतो मी है ना. वाग हो. तर रात्री लाईव्ह बॅच सुद्धा असते 8 ते 9, त्याला जॉईन व्हा, ठीक आहे. सगळ्यांनी फॉर्म भरा. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. की काय म्हणा बापा, व्हिडिओ पोहोचवा कसं काय, की बाबा तारीख नवोदयच्या फॉर्म भरण्याची 5वी नवोदयची तारीख वाढलेली आहे हे ना, फॉर्म भर असं म्हणा. व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलवर, नवोदय गुरु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा है ना, जेणेकरून या वर्षी तर तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. आपली परीक्षा या वर्षीची 18 जानेवारीला आहे. 18 जानेवारी 2025 जवळच येत आहे, ठीक आहे. सप्टेंबर महिना आहे, संपत आलेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि अर्धा जानेवारी, 3.5 महिने बाकी आहेत आपल्याकडे. 3.5 महिन्यांचा अभ्यास कसा करायचा है ना, विषय नाही. मी असल्यावर ताण घेऊ नका हो, ताण नाही. मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत. 95 किंवा 95 पेक्षा वर पहिलं टार्गेट, मेन 95 किंवा 95 पेक्षा जास्त. कोणता बी जिल्हा असो तुमचा, किती बी हुशार जिल्हा असो, म्हणजे कोणत्या जिल्ह्याचा, आता प्रत्येक जिल्ह्यात भरपूर क्लास असतात, मग मेरिट हाय जाते. अरे किती मेरिट हाय जाऊ द्या, अवघड पेपर आल्यावर 95 किंवा 95च्या वर आहे ना. वागो हो. आणि एखादा दुर्गम भागातला जिल्हा असला तर 95 किंवा 95च्या वर म्हणजे तुम्ही जिल्ह्यातच पहिले येतात, विषय येत नाही, जिल्ह्यातच 1 नंबरला, ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य, 2025-26 साठी तुमचं ऍडमिशन जे 6वीला होणार आहे नवोदयची, 5वी नवोदयचा फॉर्म भरतात. 7 ऑक्टोबर तारीख झालेली आहे. सगळ्यांनी फॉर्म भरा, ठीक आहे. फॉर्म सगळ्यांनी भरा. आणि कोणाचा जर फॉर्म चुकला तर नंतर 2 दिवस, फॉर्मची तारीख संपल्यानंतर 2 दिवस एडिट करण्याचा सुद्धा चान्स मिळते, ठीक आहे. वाग हो. हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल अशी मी आशा करतो, अपेक्षा करतो, ठीक आहे. सगळ्यांनी ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.